आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे उंची वाढवणं आणि आयुर्वेदिक उपचार। आणि यावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे सर। आपलं खूप खूप स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये। या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोड्यात ओळख जी आहे ती देखील करून घेणं तितकंच गरजेचं आहे। वैद्य आबासाहेब रणदिवे 10 वर्षांपासून पंढरपूरमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत। त्याचबरोबर सोलापूर, पुणे, दादर, ठाण्यामध्येही ते आपली सेवा देत आहेत। आतापर्यंत हजारो मुलामुलींची उंची वाढवण्यात त्यांना यश आलेलं आहे। याशिवाय मणक्याच्या हजारो रुग्णांवर विना ऑपरेशन यशस्वी उपचार देखील वैद्यसाहेबांनी केलेले आहेत। तसंच संधिवात, आमवात, मूल न होणं यावर देखील ते विशेष उपचार करतात। सर, अत्यंत महत्त्वाची अशी ही उंची असते। या उंचीचाच माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की या उंचीविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? आपण जर बघितलं तर मानवी शरीरात जर रचना पाहिजे तर मानवी शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू असतात। त्यापैकी जो अस्थि नावाचा धातू आहे, अस्थि म्हणजे संस्कृत हा शब्द आहे, मराठीमध्ये त्याला हाड असे म्हणतात, आणि ह्या हाडावरती आपली उंची अवलंबून असते। आपण जर अवतीभोवती जर नीट निरीक्षण केलं तर दर 10 मुलांमध्ये साधारणतः 2 ते 3 मुलं ही उंचीनं सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी असतात, आणि अशा मुलांना उंचीच्या औषधांची गरज असते। अनेक मुलांना वाटत असते की आपली उंची कमी आहे, आपल्याला उंची वाढवायला हवी। अनेक पालकांना वाटतं की माझ्या मुलाची, माझ्या मुलीची उंची कमी आहे आणि यासाठी औषधोपचार हवेत, परंतु नीट निरीक्षण त्यांना असं जाणवतं की उंचीसाठी औषधच नाहीत, तर ते हातात झालेले आढळून येतात। आपण जर बघितलं तर आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्याच्यामध्ये खूप चांगले औषधोपचार आहेत, कारण जर हाडाच्या बाबतीत बघितलं तर जगभरातली वेगळी जर शास्त्र पाहिली तर अनेक शास्त्रामध्ये याच्यावरती विशेष उपचार नाहीत, परंतु आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत। आपण उंची बाबतीत जर विचार केला तर क्रीडा क्षेत्रात जर बघितलं आपण तर या ठिकाणी जे खेळाडू असतात ते जर इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा सुद्धा उंच असतात, म्हणजे जर 10 खेळाडू आहेत त्यात 9 खेळाडू हे तर सर्वसामान्यांपेक्षा आपल्याला उंच दिसतात। कला क्षेत्र जर बघितलं आपण, म्हणजे चित्रपटामध्ये जर अभिनेता किंवा अभिनेत्री जर पाहिलं तर इतर सर्वसामान्यपेक्षा आपल्याला उंच असले दिसतात, म्हणजे उंचीचा वेगळ्या ठिकाणी खूप चांगला फायदा होतो। बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात उंचीची औषधच नाहीत। खरं तर माझ्या स्वतःपासून जर आपण कुठल्याही गोष्टीला काहीतरी कारण लागतं। मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेतलं पण त्याच्या अगोदर बघितलं की जेव्हा शाळेमध्ये शिकवतो तेव्हा मी वर्गामध्ये सर्वात प्रथम उभा राहायचो, माझी सर्वसामान्य इतरांपेक्षा उंची खूप कमी होती। तेव्हा असं वाटायचं की आपण कुठं डॉक्टर झाल्यानंतर याच्यावरती आपण शोध लावूया, आणि नशिबाने असं म्हणा की अभ्यास केल्यानंतर मी डॉक्टर झालो, आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यावरती आपण बराचसा अभ्यास केला किंवा आपण उंची ह्या क्षेत्रात आपण नक्की अभ्यास करून त्याची काहीतरी औषधं शोधण्यात यश मिळवलं। आमचे गुरु आदरणीय जमदग्नी सर यांचे मार्गदर्शन खूप लाभलं, आणि त्याच्यामुळे आपण उंची औषधं शोधण्यात यश मिळवलं। आता जर पाहिलं आपण महाराष्ट्रातले कित्येक हजार मुलामुलींची आपण उंची वाढवली, त्याचबरोबर जे आपले शेजारचे जे राज्य आहेत त्यातली अनेक मुलं आहेत की जे आपल्याकडे उपचारासाठी असतात, आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपल्याकडे अमेरिका, रशिया, दुबई या ठिकाणाहून आता रुग्ण येत आहेत उंचीसाठी, कारण जगभरात औषध नसताना आपण खूप चांगली औषधं शोधून काढली आणि त्याचा फायदा आजपर्यंत महाराष्ट्रात तर हजारो मुलांना झालेला आहे, आणि आज आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करूया। आणि खरं तर स्वतःच्या उंचीवरून प्रेरणा घेतलेली आहे। सर, उंची कमी असण्याची नेमकी कारणं कोणती आहेत? आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळी कारणं आपल्याला जाणवतील, परंतु जेव्हा बराचसा अनुभव जेव्हा गाठीशी तेव्हा मला असं जाणवलं की दर 100 मुलं जर माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आली तर त्यातल्या 80 ते 90 मुलांची जेव्हा आपण हिस्ट्री घेतली त्याचं असं जाणवतं की 80 ते 90% मुलांची उंची अनुवंशिकतेनं कमी आहे। अनुवंशिकता म्हणजे कसं असतं की एखाद्याचे आई वडील कमी असतील उंचीनं, किंवा आजी आजोबा, काका आहेत, मावशी, मामा, यापैकी एकाची किंवा अनेकांची जर उंची कमी असेल त्याचा परिणाम होतो। आपल्याला जाणवेल की जर आपण नीट निरीक्षण केलं तर अनेक कुटुंब एकदम उंच असतात, तर काही कुटुंब सर्व फॅमिलीज पूर्ण अशी बुटकी असते किंवा उंचीनं कमी असतात। तर अनुवंशिकता एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे, आणि आपली जी औषध आहे ती त्याच्या अनुवंशिकते खूप चांगलं काम करतायत। त्याच्या याचबरोबर अनुवंशिकतेबरोबर आपण पाहिलं तर गर्भिणी जर सतत जर आजारी असेल गरोदरपणा, तर त्याचा परिणाम सुद्धा मुलांवरती वाढीचा परिणाम पुढे होतो। किंवा एखाद्या स्त्रीला जर जुळ किंवा तिळ जर गर्भ झाला तर त्याचा परिणाम काय, तर जो गर्भधारणा झाल्यानंतर जे आपलं अन्न पोषण तिने घेतलेलं असतं, अन्नाचं पोषण होतं शरीरावरती, त्या गर्भाचं पोषण दोघांमध्ये विभागलं जातं, आणि त्याचा परिणाम अशा मुलांचं जुळे तिळे मुले असतात ना त्यांचं वजन आणि उंची आपल्याला कमी जाणवते। जी मुलं लहानपणी खूप आजार असतात, म्हणजे छोट्यापणी जर बघितलं आपण काही जणांना सतत उलटी होत असते, काही जणांना जुलाब सतत होत असतात, तर अशा मुलांची सुद्धा आपल्याला उंची कमी झालेली आढळून येते। त्याचबरोबर आपण जिम मधले चुकीचे व्यायाम असतील तर त्याचा परिणाम सुद्धा होतो, किंवा ज्या काही मुलींमध्ये जर बघितलं आपण तर अवेळी म्हणजे लवकरच मासिक पाळी सुरू होते, आणि त्याचा परिणाम त्या मुलींच्या उंचीवरती होतो। कुपोषित बालकं जर व्यवस्थित जर पोषण त्यांचं लहानपणी नाही झालं तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला उंचीवरती झालेला आढळून येतो। लहानपणी जी मुलं कमी झोपतात त्यांच्या सुद्धा उंचीवरती परिणाम होतो, कारण झोपेमध्ये उंची ही जागेपणापेक्षा थोडीशी जास्त वाढत असते, आणि आपल्याला त्याचाही परिणाम झालेला जाणवतो। बिलकुल सर, तुम्ही सांगितलं खरं तर कशामुळे उंचीवर परिणाम होतो, परंतु महत्त्वाचा प्रश्न येतो जेव्हा लग्न करायचं असतं, त्यामुळे हे विवाह जेव्हा जोडण्यात येतो, जुळतो, तेव्हा त्याचा परिणाम, उंचीचा परिणाम होत असतो त्याच्यावर पण? हो, नक्कीच। आपण जर बघितलं जेव्हा विवाहापूर्वी जेव्हा आपण बघितलं पत्रिका दाखवली जातात, त्या पत्रिकेमध्ये इतर गोष्टी, शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी, रंग वगैरे लिहिले असतात, त्याच्याबरोबर आपल्या उंची एक लिहिलेली जाणवते। प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो जोडीदार आहे ना तो उंच असावा, आपल्याला शोभून दिसावा, आणि अनेकांच्या मनात भीती असते की आपला जोडीदार लहान असेल आणि पर्यायाने जर पुढची येणारी अनुवंशिक किंवा पुढची
पिढी पण त्यासारखी लहान होईल. तेव्हा प्रत्येक जण असं जोडीदार शोध असतो की जो आपल्यापेक्षा उंच असावा. अनेकांना म्हणजे आता आपल्याकडे बघतो की अनेक मुली पालक त्यांच्या मुलींना घेऊन येत असतात की आमच्या मुलीची उंची कमी असल्या कारणाने विवाह जुळत नाहीत किंवा आमच्या नात्यातले अनेक विवाह उंचीमुळे केवळ जुळलेले नाहीत आणि त्याच्यासाठी काय करता येईल का. खरं तर शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो मुली असतील की ज्यांची आपण उंची वाढवली अशा पालकांच्या आल्यानंतर. एक आपल्याकडे रुग्ण आली होती मुंबईने, एक आई मुलीला आपल्या घेऊन आली होती आणि त्या मातेचं जे उंची होती ती 4 फूट 9 इंच म्हणजे 4.25 फुटाच्या आसपास होती आणि त्यांची जी मुलगी होती तिचं 7वी मध्ये ती शिकत होती आणि तिची उंची 4 फूट 8 इंच होती. तर त्या स्त्रीने सांगितलं की दिसायला त्या सुंदर होत्या, उत्तम शिकलेल्या होत्या, नोकरी करत होत्या. त्यांनी सांगितलं की मला त्यांचं जेव्हा लग्नाचं वय होतं तेव्हा सांगितलं की बरीचशी स्थळं केवळ उंची कमी आहे म्हणून माघारी जात होती. म्हणजे अनेकांनी स्थळांनी नकार दिला आणि तीच गोष्ट आता जाणवते म्हणलं की माझ्या मुलीची उंची माझ्याप्रमाणे वाढते, म्हणजे माझ्या एवढीच होणार असं दिसतंय आणि तो जो मला त्रास झाला तो माझ्या मुलीलाही होणार आहे आणि तो त्रास होऊ नये म्हणून मी तुमच्याकडे आले. कारण त्यांनी आपला यापूर्वीचा टीव्हीवरील प्रोग्राम पाहिला होता आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडे उपचार सुरू केले. साधारणतः 2-2.5 वर्ष झालं त्या स्त्री आपल्याला दादरला आली होती दाखवायला. त्याच्यानंतर आपण त्या मुलीला औषधोपचार सुरू केले. साधारणतः 2 वर्षांत आपण 4 फूट 8 इंचावरून तिची उंची आपण 5 फुटापेक्षा जास्त केली. 151 सेंटीमीटर एवढी तिची उंची भरली. म्हणजे इथं आपण अनुवंशिकता नष्ट केली होती आणि सगळ्यात महत्वाचं की त्या आईला जो त्रास होता त्या मुलीला नक्की होणार नव्हता आणि ती आता चांगली उंचलीच होती. म्हणजे अनुवंशिकता नष्ट झाली होती. त्याच्यामुळे अनेक पालक आहेत की त्यांनी आता काळजी करण्याचं नक्कीच कारण आहे. जर आपल्या मुलींची उंची कमी असेल किंवा काही मुलांची जर उंची कमी असेल त्यांना वाटतं पुढे आपल्या यांना मुलांना किंवा मुलींना विवाहासाठी अडथळा असेल, त्यांनी जर वेळीच जर आपल्याकडे उपचार घेतले तर आपण नक्की त्यांची उंची वाढवून त्यांना जो त्रास होणार तो आपण दूर करू शकतो. सर, सरकारी नोकरी किंवा विशेषतः सैन्याची भरती असेल किंवा पोलीस भरती असेल या ठिकाणी देखील उंची लागतेच, त्यामुळे त्याविषयी काय सांगाल? तिथे पण उंचीचा फायदा हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे का. अनेक मुलांचं स्वप्न असतं की आपण देश सेवा करावी, सैनिक भरतीसाठी जावं आणि मग त्यासाठी त्यांची इच्छा, त्यासाठी ते प्रयत्न करतात, लहानपणापासून करत असतात. काही आई वडिलांची इच्छा असते आपल्या मुलांना पोलीस व्हावं, सैनिक व्हावं. परंतु जेव्हा सगळ्या परीक्षा ते पास होतात, म्हणजे लेखी परीक्षा पास होतात आणि जेव्हा उंचीचा विषय येतो ना तेव्हा 1-1, 2-2 सेंटीमीटर उंची कमी भरते आणि त्यांना पर्यायातून या स्पर्धेतून बाहेर फेकलं जातं. हजारो मुलं असतात दरवर्षी की जे यासाठी प्रयत्न करतात आणि त्यातले कित्येक मुलं केवळ फक्त उंची म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यांच्या गुण असून सुद्धा उंचीनं त्यांना ह्यातून मुकावं लागतं. परंतु गोष्ट अशी घडते की ह्या उंचीवरती उपचार नसतात. कारण त्यांना जाणून आता आपण काहीच करू शकतो, कारण एखाद्याचा अभ्यास करणार तो पुढच्या वेळेस अभ्यास करून पास होऊ शकतो. पण उंची तर आता का जेव्हा सैनिक भरती किंवा पोलीस भरती जेव्हा मुलं गेले असतात त्यांचं वय सर्वसाधारणतः 18 पेक्षा जास्त झालेलं असतं आणि तेव्हा तर त्यांची नैसर्गिक उंची थांबलेली असते, त्यामुळे त्यांना काहीच पर्याय नसतो. आपल्याकडे एक सातारामधील एक मुलगा माझ्याकडे उपचारासाठी आला होता. साधारणतः त्याचं वय 19 वर्ष होतं आणि 164.5 सेंटीमीटर त्याची उंची होती. त्याला सैनिक भरतीसाठी प्रवेश घ्यायचा होता आणि मग त्यांनी सांगितलं डॉक्टर मी 2 वर्ष झालं प्रयत्न करतोय परंतु माझी उंची मात्र काहीच वर्ष 1.5 वर्षात वाढलेली नाही आणि त्याच्यामुळे मला इतर परीक्षेत मी पास होऊन सुद्धा मला सैनिक भरतीतून बाहेर पडावं लागतं केवळ उंचीसाठी. त्याच्यानंतर मी त्याला समजून सांगितलं बाबा या वयामध्ये सुद्धा आपण उंची वाढतो पण या वयात थोडंसं रिझल्टचं प्रमाण नक्की थोडंसं कमी असतं. 17च्या आतमध्ये आपण खूप चांगली उंची वाढवू शकतो. या वयात आपण प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण त्या मुलाला 3 महिन्याचा कोर्स केला, त्याच्यात 1 सेंटीमीटर त्याची उंची वाढायला सुरू झाली. पुढे आपण त्याला 1 वर्षभर औषध दिली आणि त्याची उंची 164.5 वरून 168 सेंटीमीटर आपण वाढवण्यात यश मिळवलं. म्हणजे असे आपण हजारो मुलं आहेत. त्यातल्या जर आपण बघितलं सातारा जिल्ह्यातील खूप मुलं आहेत की जे सैनिक भरतीसाठी खूप प्रयत्न करतात आणि त्या जिल्ह्यातील तर खूप मुलं आपल्याकडे येतात. महाराष्ट्रातील बऱ्याचशा अकॅडमी आहेत वेगवेगळ्या पोलीस भरती, सैनिक भरती, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे मुलं येत असतात कारण अनेकांचे आपल्यामुळे नंबर लागलेले आहेत आणि तेव्हा त्यांना नक्कीच चांगला फायदा झालेला आहे. नक्कीच सर, उंची वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असेल कारण उंची वाढवण्यासाठी खरं तर आपण बघतो की एक किशोरावीन अवस्था असते त्यावेळेस उंची वाढते असं सगळेच म्हणतात. परंतु उंची वाढवण्यासाठी अशी काही वयोमर्यादा आहे का? हो, नक्कीच वयोमर्यादा आहे. आपण जर बघितलं तर नैसर्गिक उंची जर बघितलं तर मुलींमध्ये साधारणतः 14-15 वर्षातून उंची वाढत असते. म्हणजे 9वी-10वीचा जो वय असतं ना तिथपर्यंत त्यांची उंची वाढत असते आणि हे जर मुलांमध्ये बघितलं तर आपण 17-18 वर्ष म्हणजे साधारणतः 11वी-12वी पर्यंत उंची वाढत असते. हे नैसर्गिक झालं आणि निसर्गात जर बघितलं तर सर्वसाधारणपणे 1-1.25 इंच वर्षाला उंची वाढते. म्हणजे 2-2.5 सेंटीमीटर 3-3.5 सेंटीमीटर दरवर्षी नैसर्गिक उंची वाढत असते. पण जेव्हा आपण औषधोपचार करतो तेव्हा लहान 2 वर्षापासून आपण औषधोपचार देऊ शकतो मुलांमध्ये. तर मुलींची जरी 14-15 नैसर्गिक उंची वाढत असेल तर आपल्या औषधांना आपण 21 वर्षापर्यंत उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि मुलांमध्ये जे 17-18 वर्ष नैसर्गिक वय आहे त्याहीपेक्षा आपण पुढे जाऊन 24व्या वर्षापर्यंत आपण उंची वाढवू शकतो. अशी अनेक हजारो उदाहरणं आहेत की जे आपण उंची थांबल्यानंतर सुद्धा उंची वाढवली आहे. पण नंतर काय होतं समजा एखाद्या मुलांची नैसर्गिक उंची 2-2.5-3 सेंटीमीटर वाढत असेल, आपली औषध आपण जेव्हा घेतो ते स्पीड जे आहे उंची वाढायचं प्रमाण आहे ते दुप्पट टिप्पण होतं. म्हणजे एखाद्या मुलाची उंची वर्षाला 2.5 सेंटीमीटर वाढणार असेल आपली औषध घेतल्यानंतर त्याची उंची आहे ना 5, 6, 7, 8 सेंटीमीटर
सेंटीमीटर पर्यंत आपण नक्की वाढवू शकतो. म्हणजे थांबलेली उंची सुद्धा आपण वाढवतो आणि ज्यांचं स्पीड चांगलं आहे, या नैसर्गिक उंची वाढायला सुरू आहे त्यांची सुद्धा उंची आपण दुप्पट तिप्पट प्रमाणात वाढवतो. फक्त एवढं आहे की जेव्हा नैसर्गिक उंची थांबत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण औषध देतो तेव्हा दर 10 पैकी 7 ते 8 मुलांची आपण उंची वाढायला आपल्याला यश येतं. आणि जेव्हा नैसर्गिक उंची वाढत असते म्हणजे 14-15 आतमध्ये जर आपण त्या वयात मात्र सगळ्यांची आपण उंची वाढवू शकतो. बिलकुल. सर, मासिक पाळीचा उंचीवर परिणाम होतो का? हो, नक्कीच परिणाम होतो. अनेक मातांना जर बघितलं तर प्रश्न पडला, जेव्हा मुलगी जेव्हा वयात येते किंवा तिला मासिक पाळी सुरू होते ना, तेव्हा अनेक प्रश्न मातांच्या डोक्यात बसले असतात. त्यातला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता आपल्या मुलीची उंची वाढेल का? तर याचं उत्तर असं आहे की काही मुलीमध्ये याचा परिणाम होईल, काही मुलीमध्ये परिणाम होणार नाही. समजा एक 10 मुली आहेत आणि त्यांची मासिक पाळी सुरू झाली तर त्या 10 पैकी 3-4 मुलीमध्ये असं जाणवेल की मासिक पाळीनंतर उंची पूर्णपणे थांबलेली आहे. 2-3 मुलींना असं जाणवेल की त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, उंची वाढायची जे स्पीड होतं ते आपल्याला कमी, आणि काही मुलीमध्ये त्याचा काहीच मासिक पाळीचा परिणाम झालेला आढळून येणार नाही. तर याचं कारण काय असतं, तर जेव्हा मासिक पाळी मुलींमध्ये सुरू होतं तेव्हा त्यांच्या गर्भाशयाची वाढ व्हायला सुरुवात होते. दर महिन्याला मासिक पाळीमुळे काय होतं, शरीरातून रक्त वाहून जात असतं बाहेर आणि स्तन्याशयाची वाढ होत असते. म्हणजे त्या मुलीला जे होणारं जे पोषण असतं अन्नाद्वारे, ते पोषण इतर गोष्टीत विभागलं जातं, या 2-3 गोष्टीमध्ये, आणि त्याचा परिणाम म्हणून अशा मुलींमध्ये उंची वाढण्यात थोडासा परिणाम झालेला आढळून येतो. जी सर, जर कधी मासिक पाळीमुळे उंची वाढण्यासाठी अडथळे येत असतील तर मग आपल्या औषधाने ही उंची वाढू शकते का? हो, नक्कीच आपल्या औषधात नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. आपण जर पाहिलं तर मासिक पाळीचा परिणाम आपण बघतो की उंचीवरती परिणाम होतो, आणि मग त्याच्यानंतर प्रश्न पडतो की बाबा याच्यावरती औषध आहे का? तर नक्कीच याच्यावरती औषध आहे. आपल्यामध्ये पुण्याहून एक रुग्ण आले होती, तर त्यांची मुलगी जी होती तिचं वय ती 5वी झाली होती, तिचं आता 7वी मध्ये शिकत होती, आणि त्या आईने सांगितलं की या मुलीला 5वी मध्ये तिला मासिक पाळी आली आणि साधारणतः 4थी नंतर ती एकदम वर्गामध्ये बऱ्यापैकी 4थी-5वी ती एकदम उंच दिसायला लागली, तिचं वजनही वाढलं आणि उंची एकदम इतर मुलींपेक्षा जास्त झाली, आणि तिला अचानक पाळी सुरू झाली. आणि त्याने सांगितलं नंतर ह्या 2 वर्षामध्ये 6वी आणि 7वी मध्ये जर पाहिलं तर फक्त तिची 3 सेंटीमीटर उंची वाढली होती. म्हणजे 2 वर्षामध्ये फक्त 1 इंचच्या आसपास तिची उंची वाढली होती. त्यांनी सांगितलं, डॉक्टर आता ही इतर मुलींपेक्षा उंच दिसणारी माझी मुलगी आता इतर मुलींपेक्षा खूप कमी दिसायली उंची, तर यावरती काय करता येईल का? त्याच्यानंतर त्या मुलीला आपण औषध सुरू केले, 3-3 महिन्याचे आपण कोर्स केले. साधारणतः आपण जर बघितलं 1 वर्षभरात साधारणतः त्या मुलीची उंची आपण 7 सेंटीमीटर वाढवली. म्हणजे अगोदर बघितलं 2 वर्षामध्ये फक्त तिची 3 सेंटीमीटर उंची वाढवली होती, पण आपण 1च वर्षामध्ये तब्बल दुप्पट तिप्पट तिची उंची वाढवली, 7 सेंटीमीटर उंची वाढवली. पुढे आपण तिला कंटिन्यू औषध दिली आणि त्यानंतर ती 2 वर्षानंतर ती मुलगी ती इतर मुलींपेक्षा आता उंच दिसत आहे. म्हणजे औषधानंतर आपण मासिक पाळी जरी सुरू झाली असेल तरी सुद्धा औषधाच्या जोरावर आपण अशा मुलींची उंची वाढवू शकतो. त्यामुळे पालकांनी सुद्धा काही घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त एवढा की जेव्हा लवकर जर तुमच्या मुलीला जर पाळी आली असेल, 5वी-6वी अकल, आता काही मुली आहेत माझ्याकडे रुग्ण की 3रीत सुद्धा पाळी आली आहे, तर त्यांनी लवकर जर वेळी जर उपचार घेतले तर जो पुढे जो तिची उंची कमी राहणार आहे आपण ती नक्की वाढवू शकतो. बिलकुल. सर, अनेकदा असं होतं की कमी उंची असल्यामुळे अनेकांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो, त्याविषयी काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे. आपण जर बरेचसे पालक माझ्याकडे येत असतात की सांगत असतात, डॉक्टर या मुलाची उंची कमी आहे आणि त्याच्यामुळे तो शाळेत जात नाही, कोण सांगत त्याचं अभ्यासात लक्षच लागत नाही, तर काही मुलं घरी येऊन रडत बसतात. म्हणजे जेव्हा असं होतं की जी मुलं वर्गात इतर मुलांपेक्षा कमी असतात ना, तेव्हा इतर मुले टोमणे मारतात आणि त्या टोमण्याचा नक्की त्या मुलांच्या वाढीवरती सुद्धा परिणाम होतो, बुद्धीवरती परिणाम होतो. तर एक आपल्याकडे एक रुग्ण आले होते खेड्यातून, ते त्याच्या मुलांना घेऊन आले होते. तर तो मुलगा 5वी मध्ये शिकत होता आणि त्यांनी सांगितले की 4थी पर्यंत खेड्याला एका छोट्याशा शाळेत होता, त्याच्यानंतर 5वीला त्यांनी जवळच्याच एक मोठ्या खेड्यामध्ये त्यांनी त्या मुलाला शाळेत घातलं होतं. पण तो मुलगा जर 5वीत गेला होता, पण तो जी उंची फक्त पहिलीच्या मुलांनी एवढी होती, त्याची उंची तेव्हा 115 सेंटीमीटर होती, जी उंची त्याची 135-30 सेंटीमीटर असायला हवी होती. आणि तो पहिलीसारखा दिसल्यामुळे जेव्हा तो नवीन शाळेत गेला तेव्हा त्या ठिकाणची मुलं त्याला छोटा, गेंडू, असं बुटका असं वेगळी विशेषण वापरायची, आणि हुशार असणाऱ्या त्या मुलाच्या मनावरती खूप परिणाम झाला. आणि त्याच्यानंतर तो मुलगा हा घरी आल्यानंतर दरवेळी काहीतरी कारण सांगू लागला, आणि मग तो शाळा दर आठवड्यात 1-2 दिवस शाळा बुडवायचा, सांगायला माझ्या पोटात दुखतंय, काहीतरी त्रास होतो, डोकं दुखतंय. पालकांनी त्याला खोलून विचारलं, त्याच्यानंतर तो सांगायला की आता मला शाळेत जायचं आणि मी शाळा सोडणार आहे. मग त्यांनी कारण सांगितलं की असं असं घडतंय मला, मुलं खूप हे चिडवतात. मग त्या मुलाला आपण थोडंसं समजून सांगितलं, त्याच्या मनावरती खूप मोठा परिणाम झाला की बाबा आपण तुला नक्की इतरांपेक्षा उंच करू. खरं तर त्या मुलांना इतरांपेक्षा उंच करणं अवघड होतं, कारण तो खूपच लहान होता, परंतु आपण नक्की त्याची उंची वाढवून सर्वसामान्यांपेक्षा जवळपास तर आपण नक्की नेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला औषधोपचार सुरू केले. सलग 2-3 वर्ष त्याला आपण औषधं दिली. दरवर्षी तो जवळपास 6 सेंटीमीटर वाढत होता. म्हणजे इतर मुलांपेक्षा त्याचं स्पीड जास्त होतं, त्यामुळे तो आता बऱ्यापैकी इतरांपेक्षा खूप नाही, इतरांच्या कानाला तरी लागत होता, जो पूर्वी तो त्याच्या इतर मुलांच्या वर्गातल्या छातीला लागत होता. म्हणजे बऱ्याच मुलांमध्ये आपण बघतो 9वी-10वी तर खूप मुलं आहेत की जे अभ्यासावर त्यांचं लक्ष गेले, सारखे विचार करत बसले. त्यामुळे ज्या मुलांची जर उंची कमी असेल त्याच्यामुळे त्यांच्या शाळेवरती परिणाम होतो, त्यांच्या मनावर जर परिणाम असेल, तर अशा पालकांनी नक्कीच जर ही औषधोपचार घेतले तर आपण त्या मुलांचा न्यूनगंड नाहीसा होण्यास आपल्या औषधाने नक्कीच परिणाम. म्हणजे आपण फक्त औषधही देता आणि त्याबरोबर त्यांना मानसोपचार देखील करता, म्हणजे त्यांचं तितकंच संमोहन शास्त्राचा हा खरं तर एक वापर आहे, कारण अशा पद्धतीनं मुलांना या न्यूनगंडातून बाहेर काढणं देखील खूप मोठं काम आहे. सर,
दुसरा प्रश्न असा आहे की व्यायाम आणि उंची यांचा काय संबंध आहे, त्याविषयी काय सांगा. हो, आपण जर बघितलं तर व्यायाम आणि उंची याचा नक्कीच थोडाफार कोणा संबंध आहे. जी मुलं जे असतात आपण जर बघितलं तर चुकीचे व्यायाम केले, समजा एखादं सतत जिम करत असेल आणि जिम मधले जर व्यायाम बघितले आपण तर वजन खूप उचलतात मुलं आणि त्याचा परिणाम काय होतो, शरीर दबलं जातं थोडंसं आणि त्या मुलांची उंची आपल्याला थोडीशी कमी वाढली जाणवते. एखादं रोपटं जर जमिनीतून बी जर उगवत असेल आणि त्याच्यावरती वरून जर दाबून ठेवले किंवा आपण जर पाहिजे तर ते रोपटं उगवायला जमणार नाही, ते रोपटं जमिनीतून बाहेर येणार नाही. त्याप्रमाणे जर आपण जर चुकीचे व्यायाम केले, बैठक असेल, जोर असतील, जे पहिलवान मिळाले असेल ना, त्याच्या हाडं जे असतात एकमेकांना जवळ येतात, त्यामुळे त्या हाडाच्या वाढीवर परिणाम होतो. पण या उलट जर अशा मुलांनी जर आपण लोंबकळणे असेल, ताडासन असेल किंवा जे शरीर ताणलं जाणार आहे अशा पद्धतीत जर व्यायाम केले तर त्याचा शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो आणि अशा मुलांची उंची आपल्याला खूप चांगली आढळून येते वाढलेली. त्याच्यामुळे मुलांनी जर योग्य व्यायाम केले मार्गदर्शनाखाली तर नक्की त्यांची उंची वाढायला साधा अर्धा एक इंच तर आयुष्यात जेवढे उंच त्याच्या उंच होऊ शकतात. चुकीचे व्यायाम केले तर अर्धा एक इंच त्यांची उंची कमी भरते. बिलकुल सर, अनेकदा असं असतं की ज्यांची उंची कमी असते ते म्हणतात त्यांच्या घरी अनुवंशिकता असते, असं म्हणतात की आई वडिलांची उंची, आजी आजोबांची उंची कमी आहे म्हणून अनुवंशिकतेनुसार माझी उंची कमी आहे. आपल्या औषधानं त्या अनुवंशिकतेवर मात करता येते का? नक्कीच आपले औषध खर्च त्यासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे आतापर्यंत मी सांगितलं की जवळपास 25-30 हजार मुलींची आपण उंची वाढवली आणि त्यातले साधारणतः 80% मुलं मुली हे अनुवंशिकता आहेत आणि अनुवंशिकता नष्ट करणे हेच आपलं प्रामुख्याने ध्येय आहे. मी सांगितलं की सुरुवातीला आपण सांगितलं की एखादं कुटुंब लहान असतं, एखादं कुटुंब उंच असतं. तर आपण एक साधारण एक उदाहरण देऊया. एक पालक आपल्याकडे आले होते, आईची उंची साधारणतः 4 फूट 10 इंच होती आणि वडिलांची उंची 5 फूट 1 इंच होती. म्हणजे अनुवंशिक दोघंही लहान होते आणि त्यांची जी पुढची पिढी तीही लहान होती. म्हणजे त्यांची मुलगी होती 7वी मध्ये एक शिकत होती, मुलगा होता तो 8वी मध्ये शिकत होता आणि त्यांची उंची कमी होती. मुलाची उंची साधारणतः 4.5 फुटाच्या आसपास होती 8वी मध्ये शिकत असताना आणि मुलीची उंची 4.5 फुटच होती. तर त्यांना जाणवतं की आता आपल्या मुलांची उंची आपल्यासारखीच कमी राहणार. आपला जेव्हा त्यांनी कार्यक्रम पाहिला तेव्हा त्यांना आश्वासन वाटलं की बाबा हो नक्की आपण ह्या डॉक्टर गेलो तर आपली मुलांची उंची वाढू शकते. त्यांनी सांगितलं पालकांनी आमची उंची खूप कमी आहे, आम्हालाही बरंचसं समाजात पाहायला मिळते, आमच्याविषयी खूप वेगळं बोललं जातं, तर तोच परिणाम आमच्या मुलावरती होणार आहे, तर तुम्ही त्यांची काही करून उंची वाढा. त्याच्यानंतर आपण त्यांना उंची वाढायची औषधं सुरू केली. साधारणतः 3-3 महिन्याचे आपण कोर्स करत राहिलो आणि आपण आईची उंची बघितली तर 4.5 फुटाची थोडीशी जास्त होती, परंतु आपण 2-3 वर्षात साधारणतः त्या मुलीची जी उंची होती ना ती 5 फूट 2 इंच एवढी झाली आणि वडिलांची उंची 5 फूट 1 इंच होती. म्हणजे मुलगाही साधारणतः आपण जर बघितलं सध्याची त्याची उंची पाहिली तर तेवढाच उंच होता वडिलांसारखा, परंतु आपण त्या मुलाला 10वी पर्यंत जाईपर्यंत 5 फूट 3 इंच एवढा उंच केला होता. पुढे त्याच्यातून 1-2 वर्ष नक्कीच उंची वाढणार होती नैसर्गिक सुद्धा आणि त्याच्यामुळे 5.5 फूट किमान नक्कीच होऊ शकतो. म्हणजे ज्या पालकांची उंची कमी आहे अनुवंशिकतेनं त्याहीपेक्षा आपण 2, 4, 6 इंच त्यांच्या मुलांची किंवा मुलींची उंची वाढवू शकतो आणि पर्यायाने जो अनुवंशिकतामुळे जे आज जो भेडसावत आहे प्रत्येकाला तर ती अनुवंशिकता आपण दूर करू शकतो. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये जे जुनं जे आयुर्वेद शास्त्र आहे याच्यामध्ये खूप चांगले औषध, अनेक अनुवंशिक आजारावरती फक्त आयुर्वेद शास्त्राचे चांगले उपचार आहेत आणि उंचीवरती जे आपण औषधं काढले त्याचा अनुवंशिकतेवरती खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळे जे पालक लहान आहेत त्यांनी काळजी करण्याचं काही गरज नाही, फक्त आपल्या मुलांना वेळीच औषधोपचार जर घेण्यासाठी जर आणलं तर नक्की त्याचा आपण चांगला उपयोग करून त्यांची उंची वाढवू शकतो. बिलकुल सर, आणखीनही प्रश्न मला तुम्हाला नक्कीच विचारायचे आहेत. कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आपला आरोग्यम धनसंपदामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे उंची वाढवणं आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार आणि यावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे. सर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर बऱ्याचदा असं होतं की मुलाची उंची कमी आहे आणि ही उंची वाढेल असा आई वडिलांचा एक समज असतो. नेमकं आई वडिलांनी ओळखावं कधी की आता मुलाला औषधं देणं गरजेची आहेत आणि त्याच्या उंचीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे? हो, खूप छान तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण आता तुम्ही जर सांगितलं की अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलगा 10वी-12वी पर्यंत वाढेल आणि त्याच्यामध्ये वाट बघायचं आपण वय आहे अजून आणि तो उंची वाढणार आहे. बरेच पालक आल्यानंतर विचारले डॉक्टर ह्या मुलाला उंची औषधांची गरज आहे किंवा नाही. खरं तर शास्त्रातील जर उंची पाहिली तर ती नक्कीच जे आहे ते बाहेरच्या अमेरिका किंवा इंग्लंडच्या त्या देशातली उंची आहे, त्याच्यामुळे ती आपल्या इथल्या भारतामध्ये जर मुलांना ती लागू पडत नाही. तर सर्वसामान्य नियम आहे की जर आपला मुलगा, पालकाने असं लक्ष द्यावं की तुमचा मुलगा जर 5वी मध्ये शिकत असेल आणि समजा त्याच्या वर्गामध्ये 50 मुलं असतील, त्या 50 मुलं असतील उंचीने जर उभा राहिली तर आपला मुलगा त्या रांगेमध्ये किती नंबरला उभा राहतोय. समजा तुमच्या वर्गामध्ये 50 मुलं असेल आणि आपला मुलगा पहिल्या 5-10 मध्ये जर उभा राहत असेल तर साधारणतः समजा की आपल्या मुलाची उंची कमी आहे. कारण जर आपला मुलगा जर मध्य भागी असेल, 25 मुलं पुढे आणि 25 मुले मागे असेल तर साधारणतः मध्यम आहे असं समजायचं नाही. पण जर तो सुरुवातीला जर उभा राहत असेल तर त्याची उंची नक्की कमी आहे आणि अशा मुलांना उंची औषधाची गरज आहे. मग पालकांना असं वाटतं की जाऊ दे आता 5वीला आहे, अजून वेळ आहे, 10वी पर्यंत 11वी पर्यंत आपल्या मुलाची उंची वाढ, ते गप्प बसतात. एक साधा आपण उदाहरण द्या, समजा रस्त्यावरून 2 बाईक जात असतील आणि एका बाईकचं स्पीड जर 40 किलोमीटर असेल ताशी आणि दुसऱ्या बाईकचं 50 किलोमीटर असेल तर दर तासाला पाहिजे आपण 10 किलोमीटर एक बाईक मागे राहील, 2 तासामध्ये 20 किलोमीटर मागे राहील, 3 तासांनी 30 किलोमीटर राहील. तसं जर आपला मुलगा जर 5वी
मध्ये असताना जर इतर मुलांपेक्षा 1-2 इंचांनी लहान असेल तर तो 6वी-7वीला गेल्यानंतर तो 3 इंचांनी लहान जाणवेल आपल्याला. 8वी-9वीत गेला तर तो 4 इंचांनी लहान आणि साधारणतः त्याचं वय जेव्हा उंची थांबेल तेव्हा तो 4-5-6 इंचांनी इतरांपेक्षा लहान राहील. त्याच्यामुळे वेळ तेव्हा निघून गेली असेल. पण जर आपण त्या बाईकचं स्पीड जर लवकर जर वाढवलं तर आपण समोर जाणाऱ्या बाईकला सुद्धा गाठू शकू. त्याच्यामुळे जर लवकरात लवकर म्हणजे जितकं कमी वय असेल म्हणजे आपण 2 वर्षापासून सुद्धा आपण औषध देऊ शकतो लहान मुलांना. आपण जी उंची औषध बनवून एकदम खाण्यासाठी सोपे आहेत. सकाळी 1 गोळी असते, संध्याकाळी 1 गोळी, जी मुलं सहजासहजी खाऊ शकतात. म्हणजे चवीलाही ती अजिबात काही वाईट लागत नाहीत आणि सहजासहजी मुलं खातात. त्यामुळे जर लवकरात लवकर जर आपण त्या मुलांचं स्पीड वाढवलं, नैसर्गिक त्यांची उंची जी काय 1 इंच आसपास वाढत असेल म्हणजे 2-2.5 सेंटीमीटर उंची वाढत असेल, त्याचं स्पीड जर आपण 4-5-6 सेंटीमीटर वर्षाला केलं तर जी मुलांची उंची आहे ना कमी, ते आपण नक्की इतर मुलांना गाठू शकतो. तर पालकांनी असं वाट न बघण्यापेक्षा जर आपल्या मुलाची उंची कमी आहे तर ते लवकरच औषध घ्यावे. ज्यांची अनुवंशिकता आहे म्हणजे ज्या पालकांची स्वतःची उंची कमी आहे त्यांनी तर अजिबात वाट पाहू नये, कारण त्यांच्या मुलाची किंवा मुलीची उंची त्यांच्या एवढीच राहण्याची 90% चान्सेस असतात जवळपास. त्यामुळे त्यांनी जर लवकरात लवकर जर औषधं घेतली तर आपण खूप चांगली त्यांची उंची वाढवू शकतो. त्यामुळे पालकांनी त्या आपला जो पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्या इतर वर्गाच्या किंवा जी मुलं आहेत त्याची मित्रमंडळी त्याची तुलना करावी. आपला मुलगा जर लहान वाटत असेल तर वेळीच औषधोपचार घेणं गरजेचं आहे. सर, इथे एक असा प्रश्न येतो की आहार आणि उंची यांचा काय परस्पर संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. परंतु कसं आहे की आपण जर पहिले कुपोषण सांगितलं की जिथं आहार जर योग्य प्रमाणात भेटत नाही त्याचा परिणाम सुद्धा होतो. पण लहानपणी याचा खूप चांगला परिणाम होतो आहारावरती. आणि जर आपण जर लहानपणी मुलांचा जर आहार असतो ना तो दूध असतो, फक्त दुधाचं प्रमाण जास्त आणि त्याच्यामुळे लहान मुलांची उंची आपल्याला खूप जाणवते वाढली. दुसरीपर्यंतच्या मुलांची उंची 4 फूट असते साधारणतः 120-125 सेंटीमीटर पर्यंत आणि तिथून पुढे फक्त जर आपण बघितलं तर 1 फूट उंची वाढत असते. म्हणजे लहानपणी का उंची जास्त वाढतं ते वाढीचं वय असतं. म्हणजे झाड एखादं लहानपणी कसं खूप वाढत असतं आणि त्यावेळेचा आहार हा प्रामुख्याने दुग्ध आहार असतो. त्याच्यामुळे दुधाचा खूप चांगला फायदा होतो. दररोज जर 1-2 चमचे अळीव जर सकाळी उपासपोटी दुधात टाकून जर घेतलं तर त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. कांदा, काकडी, लिंबू याचा जर आहारात योग्य वापर केला तर त्याचा सुद्धा उंची वाढण्याला परिणाम नक्की जाणून येतो. बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर आज आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सोबत होते वैद्य आबासाहेब रणदिवे आणि उंची वाढवण्यासंदर्भात आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारासंदर्भात त्यांनी एक बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. यासोबतच आरोग्यम धनसंपदामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.